पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकचा आनंदोत्सव आनंद आश्रम येथे साजरा करण्यात आला। खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली यावेळी हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी फटाके देखील फोडण्यात आले, त्याचबरोबर एकमेकांना पेढे भरवून हा आनंदोत्सव साजरा केला। यावेळी या आनंदोत्सवादरम्यान पाकिस्तानचा झेंडा देखील जाळण्यात आला। पाकिस्तान मुर्दाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद, नरेंद्र मोदी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या। या प्रसंगी हेमंत पवार, किरण नागती, प्रकाश पायरे, बाळा गवस, मालिती पाटील, नम्रता भोसले, वंदना डोंगरे, पूजा वाघ, प्रीतम राजपूत, निखिल बुडजुडे व इतर मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, शिंदे गटाचे सर्व शिवसैनिक, महिला आघाडी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। पहलगाम येथे केलेल्या आतंकवादी हल्ल्याला या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने अत्यंत तोडीस-तोड असं उत्तर दिलं आहे। त्यामुळे या ठिकाणी सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे आणि त्याच अनुषंगाने शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली हा आनंदोत्सव ठाण्यातील आनंद आश्रम येथे साजरा करण्यात आला। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, झेंडा आपण बोलू शकता की भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये 9 दहशतवादी ऑपरेशन सिंदूर करून पहलगामचा बदला घेऊन भारतीय लष्कराने देशाची उंचावली मान, अटके पार झेंडा फडकवणार हिंदुस्तान, ईट का जवाब पत्थर से आमच्या माय भगिनींचं सिंदूर पुसण्याचं काम, त्या ठिकाणी धर्म विचारून मारण्याचं काम दहशतवादी लोकांनी केलं होतं। त्याचा बदला भारतीय लष्कराने घेतलेला आहे आणि त्यामुळे हा आनंदोत्सव या ठिकाणी साजरा होतोय। भारतीय लष्कराचं स्वागत संपूर्ण हिंदुस्थानात होत आहे आणि हा निर्णय घेणाऱ्या तिन्ही दलांचे सैन्य प्रमुख, सर्व सैनिक, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्यांचं आम्ही अभिनंदन करतो, आभार मानतो आणि देशातील सर्व नागरिक त्यांच्या पाठीशी आहे याची ग्वाही देतो। इन्कलाब जिंदाबाद, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। आमच्या माय भगिनींचं कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांपेक्षा पाकिस्तानमध्ये घुसून आज जो स्ट्राईक केलेला सर्जिकल स्ट्राईक, त्याच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय लष्करांचं जेवढं अभिनंदन करू तेवढं थोडंच आहे। याच्या व्यतिरिक्त अजून सुद्धा त्यांनी कारवाई करावी आणि पाकिस्तानला बेचिरा करावं। अख्ख्या हिंदुस्थानची जनता मोदी साहेबांचे आभार मानतील की या पाकिस्तानला खरं तर बेचिरा करायला पाहिजे आणि बेचिरा करून भागायला पाहिजे, त्यांचा नायनाट करायला पाहिजे। इन्कलाब।